श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनी वर दिलेल्या दोन पर्यायीपैकी एका पर्यायाला स्पर्श करा आणि स्वामी तुम्हाला कोणता प्रवचन देत आहे ते जाणून घ्या. स्वामी सांगतात, तू आज जिथे आहेस तो तुझा शेवट नाही, तर तो तुझा एक टर्निंग पॉईंट आहे. तुझा देव तुला कधीही रिकाम्या हाताने सोडणार नाही. तो फक्त योग्य वेळेची वाट बघतो आणि ती वेळ आता जवळ आली आहे. तुझ्या आयुष्यात एक दिवस अशी बातमी येणार जे सगळे निगेटिव्ह पॉझिटिव्हमध्ये बदलून टाकणार आहे. तू एक फोन, एक मेसेज, एक कॉल ज्याची तू खूप दिवसापासून वाट पाहतोय तो आज येणार आहे. कदाचित तो जॉब असेल, पैसा असेल किंवा एखादं नातं, परंतु जुळण्याची संधी. पण एक गोष्ट नक्की, तो कॉल तुझ्या आयुष्याला नक्की बदलणार आहे. ज्याने तुला खाली खेचलं, ज्याने तुला मागे बोलले, ज्याने तुझा अपयश पाहून आनंद घेतला, त्याच्यासाठी ही बातमी एक धक्का असेल. आता वेळ बदलते. आता परिस्थिती तुझ्या बाजूने राहते. जेव्हा तू सगळं सोडून देतोस तेव्हा देव काम सुरू करतो. तुझ्या प्रत्येक अश्रूची किंमत आहे. तुझ्या प्रत्येक वेदनेचं उत्तर आहे. विश्वास ठेव, कारण जे येणार आहे ते तुझ्या कल्पनेपेक्षा मोठा आहे. हे 5 मिनिट फक्त वेळ नाही, तर तुझ्या आयुष्याचा महत्त्वाचा पॉईंट आहे, जिथे दुःख संपून आनंदाची सुरुवात होणार आहे. तुझं आयुष्य बदलणार आहे, म्हणून तयार राहा. मनाने स्ट्रॉंग राहा, कारण तुझ्यासाठी आता मोठं घडणार आहे. ज्याचा कोणी नाही त्याचा देव आहे, हे तू लक्षात ठेव. आजची बातमी तुझं आयुष्य उजळून टाकणार आहे. म्हणूनच तुझा जर विश्वास असेल तर मग श्री स्वामी समर्थ असे टाईप कर आणि हा संदेश शेवटपर्यंत ऐक. ज्याला जगाने नाकारलं त्याला देवाने स्वीकारलं आहे. लोक जवळचे सोडून जातात, पण देव कधीच सोडत नाही. कधी कधी आपल्याला असं वाटतं की माझा ह्या जगात कुणीच नाही, पण आतून एकदम आपल्याला रिकामा वाटतो. जगाचा एक नियम आहे, जो कमजोर दिसतो त्याला सगळे सोडून जातात. तुझं दुःख कोणालाच दिसत नाही, तुझी झुंज कोणालाच कळत नाही. हे एकटेपणाची वेळ कायमची नाही. जेव्हा सगळे मागे फिरतात तेव्हा देव पुढे येतो. तो शांत असतो, पण कधीच अनुपस्थिती नसतो. तो पडतो तेव्हा तो उठवायला तयार असतो. आज तू एकटा आहेस, पण उद्या तुझ्या यशाच्या मागे हजारो लोक उभे राहतील. आज तुझ्याकडे कुणी नाही, पण लोक तुझं नाव घेऊन प्रेरणा घेतील. कारण जेव्हा देव साथ देतो तेव्हा परिस्थिती बदलायला वेळ लागत नाही. तू फक्त हार मानू नकोस. लोकांवर नाही, तर तुझ्या देवावर विश्वास ठेव. कारण लोक हे मतलबी, तात्पुरते असतात आणि भगवंत तर कायम असतो. तो तुला कधीच पडू देणार नाही. फक्त वेळ येऊ दे. देव तुझं आयुष्य स्वतः बोलावं लागेल. बघ, तुला असं वाटतं की तू एकटा आहेस, पण नाही. तुझा भगवंत तुझ्या पाठीशी आहे. देव तुझ्या सोबत आहे. तू घाबरू नकोस. सगळे सोडून गेले तरी जाऊ दे. जेव्हा कोणाचं कोणीच नसतं तेव्हा भगवंत तुझा आहे. जीवनात कधी असा काळ येतो की आपल्याला वाटतं आपलं कोणीच नाही, पण देव एक शेवटी साथ देतो. कठीण काळात मजबूत कसं राहायचं हे शिकवतो. म्हणूनच तुझं भगवंत तुझ्या पाठीशी आहे. तुझं दुःख, दारिद्र्य, भोग, चिंता, गरिबी सर्व नष्ट होणार आणि बघ, भगवंताची साथ तुला मिळणार. विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ माझे दैवत असे तू टाईप कर. कारण आजपर्यंत जे दुःख तू भोगलं आहेस त्याचं फळ मिळण्याची वेळ आली आहे. तुझी गरिबी कायम राहणार नाही, कारण न्याय नक्की होणार आहे. तुझं वाईट काळ
संपत आला आहे आणि चांगल्या दिवसाची सुरुवात होत आहे. जिथे दुःख संपतच नाही असं तुला वाटते. तुझ्या डोक्यात फक्त चिंता, मनात अशांतता आणि घरात पैशाची चुणचुण आणि डोक्यात एकच प्रश्न, माझं आयुष्य कधी बदलेल? तू खूप वेळ तुटलास, खूप सहन केलास, खूप वेळा हार मानलास, पण अजूनही तू उभा आहेस. हीच तुझी ताकद आहे. रात्री जितकी काळी, सकाळ तितकीच उजळ. तुझं आयुष्य आता नवीन वळणावर आहे, जिथे दुःख संपले आणि आनंदाची सुरुवात होईल. गरिबी तुझी ओळख नाही, तर तो एक टप्पा आहे तुझ्या मेहनतीसमोर, विश्वासासमोर. ही परिस्थिती कायमची टिकणार नाही. तुझा देव तुझी परीक्षा घेत होता आणि तू ते परीक्षा पास झाला आहेस. आता रिवॉर्ड मिळवण्याचा वेळ आला आहे. तुझ्या आयुष्यात असा बदल येणार जो सगळं निगेटिव्ह साफ करून टाकणार. तुझं दुःख, गरिबी, चिंता सर्व नष्ट होणार. फक्त थोडा वेळ दे. तुझी गरिबी कायम राहणार नाही. आजचा दुःख उद्या विजय होणार. देव उशीर करतो, पण नक्कीच तुला सर्व काही देणार आहे. जर तुझा विश्वास असेल तर. राजाधिराज योगीराज स्वामी समर्थ महाराज की जय असे टाईप कर आणि हा संदेश जास्तीत जास्त जणांना शेअर कर. हा व्हिडिओ तू जास्तीत जास्त जणांना शेअर केलं तर तुझं आयुष्य आता कायमचं बदलणार आहे. तू अजिबातच म्हणू नकोस, मला माहीत आहे एक दिवस सगळं बदलायला सुरुवात होणार आहे. कोणीही आवाज नाही, इशारा नाही, फक्त एक छोटासा बदल की मी हार मानणार नाही. आणि ज्या दिवशी तू हे ठरवशील, त्या दिवशी लोकांवर नाही तर देवावर विश्वास ठेवायचा. परिस्थिती तशीच राहणार, पण तुझी विचारश्रेणी बदलत जाणार आणि जिथे विचार बदलतात तिथे आपला मार्गसुद्धा बदलतो आणि तिथेच आपल्या आयुष्यातील नवीन संदेश सुरू होतो. गरिबी कायमची नसते, दुःख कायमचं नसतं, वाईट वेळ कायमची नसते. गरिबी, दुःख, चिंता सर्व काही संपणार, कारण आता तुझ्या पाठीशी तुझा भगवंत आहे. तुझं दुःख संपलं जाणार आहे. तयार राहा. हा संदेश तुझं आयुष्य बदलणार आहे. तू हारला नाहीस, तू तयार होत आहेस. आज तुझ्या आयुष्यात नवीन बदल होणार आहे. फक्त तू विश्वास ठेव तुझ्या भगवंतावर आणि तुझ्यावर विश्वास असेल तर अशक्यही शक्य करतील स्वामी असे तू टाईप कर आणि बघ तुझ्या मनातील हजारो चिंता, डोक्यातील नको ते विचार कायमचे संपून तुझं भविष्य बदलणार आहे. ज्याने तुझी साथ सोडली तेच परत येण्यासाठी धडपडतील, कारण तुझा भगवंत शांत बसलेला नाही. ज्याचा कोणी नाही त्याचा देव असतो आणि तो देव तुझं सर्व दुःख दूर करणार आहे. कारण आता तुझं नशीब, चिंता, दुःख संपून आता भगवंताचा आशीर्वाद तुला मिळणार आहे. फक्त तू हा संदेश जास्तीत जास्त जणांना शेअर कर. आजपर्यंत तू खूप दुःख सहन केला आहेस, पण ते सर्व आता कमेंट बॉक्समध्ये टाकून दे, कारण तुझा देव तुझ्यासोबत आहे, तुला आशीर्वाद देण्यासाठी. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.